कार्तिकची नवीन मालिका येते. म्हणजे नवीन मालिकेतलं नाव अजून पटकन ध्यानात येत नाही. रेश्मा बरोबरही झालंय, कारण मला येऊन म्हणायचं अरे दीपाची नवीन मालिका आली ना. पण मेन माझी सख्खी भाची आहे, ती 3 वर्षाची आहे. मी तिला शिकवलंय की हा अशू काका, अभि काका म्हणजे अर्णव, अभिजित आणि इशू म्हणते मला. तर मी तिला काल विचारलं सहज आणि मी ते रेकॉर्ड केलं ह्याला दाखवायला की तुला अशू काकाचं काम आवडतं, तुला अभि काकाचं काम आवडतं का तुला मावशीचं काम आवडतं. तर तिनं प्रत्येक वेळी उत्तर असा त्रास, जसं मी आधीही म्हटलंय बरेचदा की अशा पद्धतीने खऱ्या आयुष्यात नाही वागत आपण माणसं कोणी. सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या इथे शाहरुख खान, म्हणजे वर्षानुवर्ष तेच करतोय. एक पतंग उडवा, मग ती बाजूच्या बिल्डिंगवाल्यांबरोबरच्या मारामाऱ्या. पण तो एकदाच मास्टर पुरता उडवला होता. सिरियस वेगळं असतं, फक्त मास्टर पुरतं, क्लोज पुरतं. त्यावेळी तिचा वेगळ्या गोष्टींना पाणी काढणं वगैरे यात जातो जरा. त्यांना कधी कधी खूप हार्शली बोलतो मी काही गोष्टी, गोडी गुलाबीने नाही समजावत, कारण मला असं वाटतं की त्यांना तीच भाषा कळते. होता झक्कास सुटला वारा. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्टार प्रवाह वाहिनीसोबत आज आपण मकर संक्रांत साजरी करायला आलो आहे आणि माझ्यासोबत आहे राकेश आणि ईश्वरी. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त, एकदम छान. म्हणजे सगळ्या स्टार प्रवाह परिवारातल्या कुटुंबाबरोबर मकर संक्रांती साजरी करायला मिळते. सगळे मीडियाची लोक आहेत त्यांच्याबरोबर साजरी करायला मिळते, त्यामुळे आनंद आहे, छान वाटतंय. आशुतोष, स्टार प्रवाहासोबतची कितवी मकर संक्रांत आहे? मी तसं विचार केला तर चौथी. म्हणजे रंगमाचा वेगळा मालिका 4 वर्ष झाली, पण त्याच्या पहिल्या वर्षी कोविड आणि ह्या सगळ्यात काही झालं नव्हतं. पण त्या दुसऱ्या वर्षापासून प्रत्येक मकर संक्रांत होतीच, त्यामुळे त्याच्याबरोबरची चौथी मकर संक्रांत आहे. पण यावेळी पहिल्यांदा वेगळ्या टीम बरोबर आहे, त्यामुळे त्याची मजा आहेच वेगळी. आणि आपण जेव्हा मालिका सुरू होत होती तेव्हा भेटलो होतो आणि आता भेटतोय. थोडा वेळ झालाय मालिका सुरू होऊन. कसा रिस्पॉन्ड येतोय प्रेक्षकांकडून? मी आत्ताच कोल्हापूरला गेले होते मध्ये आणि मला आतापर्यंत गुंजा म्हणून लोक भेटायचे, पण आता इतक्या कमी कालावधीत पटकन लोक ईश्वरी म्हणून ओळखतात, त्यामुळे छान वाटतंय. आणि कार्तिकच लोकांच्या मनात बसलेला आहे, त्यामुळे खूप कठीण जात आहे का? आणि त्यात नायकवरून खलनायककडे तू वळलायस तर? हो, तसं होतं. म्हणजे काम करायला कठीण जात नाही अर्थात, पण प्रेक्षकांसाठी अर्थात थोडं कठीण होणार आहे नवीन भूमिकेत बघायला. म्हणजे कारण कार्तिक 4 वर्ष बघत होते ते, आणि ती इमेज जाऊन नवीन, म्हणजे आत्ता जरी माहीत असलं नवीन मालिका आली किंवा आता नाटकाचे प्रयोग होतात तेव्हाही भेटतात ना, तेव्हा कार्तिकची नवीन मालिका येते. म्हणजे नवीन मालिकेतलं नाव अजून पटकन ध्यानात येत नाही. म्हणजे सेम, कारण रेश्मा बरोबरही झालंय, कारण मला येऊन म्हणायचं अरे दीपाची नवीन मालिका आली ना, पण जानकी म्हणून पटकन डोक्यात येत नाही. तर आता तो त्या गोष्टीला तितका वेळ दिलाच पाहिजे. म्हणजे जेव्हा ही मालिका 1-2 वर्ष चालेल तेव्हा आपोआप हे नाव, हे पात्र, हे जास्त माहितीचं होईल, ओळखीचं होईल. पण त्याची तयारी सुरुवातीपासून होतीच. म्हणजे हे अपेक्षित होतं की असंच होणार आहे. पण मुद्द्यात महत्त्वाचं एवढंच वाटतं मला की कार्तिकचं वाटेना की कोणाचंही वाटेना, कार्तिकचं म्हणून जरी प्रेक्षक ही मालिका बघणार असतील तरी ती बघावीच, एवढंच वाटते. आणि सॉरी बोल ना. पण मी या बाबतीत एक सांगेन की माझ्या घरी स्टार प्रवाहाच्या सगळ्या सिरियल आधीपासून, म्हणजे मी काम करत नव्हते तेव्हाही बघायचे, आत्ताही बघतातच. तर माझ्या आईने आणि बहिणीने मी ह्याला सांगायचे विसरले की स्पेशली सांगितलं की नाही, राकेश आम्हाला सगळ्यात आवडतो. हां, आणि सगळ्यात मेन माझी सख्खी भाची आहे, ती 3 वर्षाची आहे. मी तिला शिकवलंय की हा अशू काका, अभि काका म्हणजे अर्णव, अभिजित आणि इशू म्हणते मला. तर मी तिला काल विचारलं सहज आणि मी ते रेकॉर्ड केलं ह्याला दाखवायला की तुला अशू काकाचं काम आवडतं, तुला अभि काकाचं काम आवडतं का तुला मावशीचं काम आवडतं. तर तिनं प्रत्येक वेळी उत्तर अशू काका दिलंय. मी म्हटलं अगं मावशी काहीतरी बोल. नाही, अशू काकाचं पहिल्यांदा आवडतं. तर आणि तिला कळतायत गोष्टी, म्हणजे अशू काका त्रास देतोय, अशू काका वाईट आहे असं. तिला मावशीला त्रास देतोय कोणीतरी हे आवडतंय. हे लहान मुलं थोडीशी विकृत असतात, थोडी विकृती असते त्यांच्यात. त्यांना असं कोणीतरी त्रास देत आहे, त्यात मजा येऊ शकते. पण नाही, काही का असे ना, थँक्यू सो मच हे सांगितलं. आणि लहान मुलांना का असे ना, तिथपासनं तरी कार्तिकपासनं शिफ्ट होऊन राकेश लक्षात राहायला लागलाय. सुरुवात नेहमी लहानापासूनच होते, त्यामुळे तर मग हळूहळू मोठ्यांपर्यंत जातं, त्यामुळे चांगलीच आहे. नाही पण
हो, म्हणजे जे चालू आहे ते अपेक्षित होतं तसंच होईल, पण मी वाट बघतोय की कसं हळूहळू हे पात्रही लोक आपलंसं करतील याच्यात. आशुतोषला मजा येते का त्रास द्यायला? हो, येते. थोडं वेगळं आहे, खूप वेगळ्या अर्थाने चॅलेंजिंग वाटतं. म्हणजे हे करणं अवघडच्या ह्यानी नाही, पण असा त्रास, जसं मी आधीही म्हटलंय बरेचदा, की अशा पद्धतीने खऱ्या आयुष्यात नाही वागत आपण माणसं कोणी. तर हे इतकं कपटी आणि असं वागणं, हे कन्व्हिक्शनने करणं हे वेगळं चॅलेंज आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट हो, डेफिनेटली मजा येते. कारण मी याआधी असं इतकं पूर्णतः निगेटिव्ह कधी केलं नाही, आणि ते बघायला करायला कितीही टिपिकल वाटलं, पण टिपिकल गोष्टीच करणं सगळ्यात अवघड असतं. सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या इथे शाहरुख खान, म्हणजे वर्षानुवर्ष तेच करतोय. ते कितीही त्याचा फिल्मीपणा टिपिकल वाटला तरी त्याच्यासारखं नाही दुसऱ्या कोणाला करता येत, त्याच्यासारखं तोच करतो. मग ते वैयक्तिक प्रश्न प्रत्येकाचा, त्यांना ते आवडेल नाही आवडेल वगैरे, पण ते त्या कन्व्हिक्शनने करणं खरंच अवघड आहे सातत्याने. तर त्यामुळे त्याची मला ॲक्टर म्हणून मजा येते की ठीक आहे, हे एक चॅलेंज आहे की आता हे कन्व्हिक्शनने करायचं, निदान खोटं वाटणार नाही इतपत आपण भासवायचा प्रयत्न करूया, हा प्रयत्न चालू आहे माझा. आणि आज आपण मकर संक्रांत सेलिब्रेट करायला भेटलोय, तर काय आठवणी आहेत? आणि आशुतोष, पतंग उडवण्याची कुठली स्पेशल, म्हणजे नक्कीच उडवली असशीलच तू? नाही, मला येत नाही पतंग उडवता. मी प्रयत्न केलाय लहानपणी, पण मला ते कधी जमलं नाही आणि ते कधी नाही केलं. म्हणजे मी खरंच नेहमी मागे फिरकी पकडणारा मित्र तो मी असायचो. मला उडवता येत नाही पतंग, पण आठवणी आहेतच. म्हणजे मकर संक्रांत जवळ आली की सोसायटीतली सगळी मुलं गच्चीत जाऊन एक पतंग उडवा, मग ती बाजूच्या बिल्डिंगवाल्यांबरोबरच्या मारामाऱ्या, कापणं बिपणं पतंग, हे सगळं अनुभवलंय. फक्त मी त्याचा ॲक्टिव्हली पार्ट नव्हतं. माझी मजा मागे काप 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 ह्याच्यात होती, तर मी ते करायचो. पण त्या आठवणी आहेतच आणि त्या खास आहेत आणि त्या कायम राहतीलच सोबत. आणि इकडे मी खरंच नाही उडवलाय, कधीच नाही. सिरियलमध्ये मी केलाय, मागच्या सिरियलमध्ये मी पतंग उडवला होता, पण तो एकदाच मास्टर पुरता उडवला होता. सिरियलचं सगळं वेगळं असतं, फक्त मास्टर पुरतं, क्लोज पुरतं. क्लोजला फक्त एक स्टँड लावून त्याला माझा असा दोरा अडकवलेला होता आणि मी मस्त अशा दुसऱ्यांच्या पतंग आता तू बोलल्यावर मला आठवलं, मी पण मालिकेत उडवलाय पतंग आणि खूप भारी उडवलाय. असंही झालं, पण अर्थात वेगळ्या मालिकेत होतं, म्हणजे स्टार प्रवाहावरची नाही ती मालिका, पण हा प्रॉपर सीन झालेला की सगळ्यांची पतंग कॉम्पिटिशन चालू आहे. मला आता आठवलं. मी पण खऱ्या आयुष्यात नाही, पण सिरियल मध्ये मी केलं आहे. आणि लाडू, तिळगुळ किती आवडतात खायला आणि करायचे ट्राय केले आहेत का कधी? मी लहानपणापासून आईला मदत केली आहे खूप. पण आहे का? हो, छान एकदम. पण मी खाण्याच्या बाबतीत थोडी गोड नाही आवडत मला, तर त्यामुळे नाही खात मी जास्त. एखादा ठीक आहे. सेटवर येणार आहेत का कलाकारांसाठी लाडू शर्वरीच्या घरून? पण शर्वरीच्या घरून युजली कधी ते जाऊन आले की एक लाडू काहीतरी खाऊ घरनं येत असतो. पण आता कोल्हापूरून आले तर मी आणते. इथे एकटी नाही मी आतापर्यंत एवढं ट्राय केलंय, पण आता करेन नक्कीच. एकटीचा वेळ तिचा वेगळ्या गोष्टींना, पाणी काढणं वगैरे यात जातो जरा. नाही असं वेगवेगळं चालू असतं. अरे एकटी राहताना जे काही व्याप होऊ शकतात, तर त्यात असं काय काय होत असतं ना आपल्या प्रत्येकाच्या घरात, तर तसे काय काय त्याच्यात वेळ जातो. बाकी मला अजिबात बनवता येत नाहीत लाडू वड्या काही, पण मी आई जेव्हा तिळाच्या वड्या बनवायची, आता इतक्यात नाही झालंय, त्या शेवटचे कापायचा प्रकार असा ते मला मजा येते. सगळी ती झाली लावून झालं की बघ ते सारख्या आकाराच्या कापायच्या, हे मी केलंय लहानपणी. आणि मलाही फारसं गोड आवडत नाही खायला, पण तिळगुळाच्या लाडूपेक्षा मला तिळाची वडी आवडते. म्हणजे तिळाची वडी मी खूप आवडीने खातो. आणि महाराष्ट्र खूप मोठा आहे ना, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात. तर कोल्हापूरबद्दल आता तू म्हणालीस, काय वेगळ्या पद्धतीने संक्रांत तिथे साजरी होते? मी आत्तापर्यंत इथं जे वातावरण आहे ना, मी आत्ता बघितलंय मुंबईत, तेवढं संक्रांतीचं कोल्हापुरात अशा पद्धतीचं नाही बघितलं. वेगळ्या पद्धतीने, म्हणजे अगदी कसं घरेलू असं अगदी छोट्या प्रमाणात असतात काही गोष्टी, बायकांच्या असतात. आता पोरं सगळेच उडवतात, ते एक हे झालं आहे. पण मी ज्यावेळी लहान होते तेव्हा हे पतंग उडवणं वगैरे इतकं कोल्हापुरात नाही आहे. फक्त संध्याकाळी सगळी पोरी जाऊन दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन तिळगुळ देतात आणि मोठ्यांच्या पाया पडायचं, यायचं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो प्रत्येकांच्या घरी. एवढं मी अनुभवलेलं आहे. पण आत्ता इथे आल्यानंतर मी एवढं हे प्रस्थ बघते आहे, म्हणजे पतंग आणि हे वगैरे मी इथे आल्यावर बघते आहे.
नक्कीच. आणि एक असा प्रश्न आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे आपण नॉर्मली बोलतो, पण असे काही मित्र असतात की त्यांना हे द्यायचं आहे आणि प्लीज बाबा आता तरी गोड बोल, असे इंडस्ट्रीतले कुठलेही मित्र आहेत? आशुतोषकडे लिस्ट आहे मे बी. लिस्ट नाही आहे. स्वतःला देईन तिळगुळ आणि सांगेन की ज्यांच्याबद्दल जे जवळचे मित्र आहेत त्यांना कधी कधी खूप हार्शली बोलतो मी काही गोष्टी, गोडी गुलाबीने नाही समजावत, कारण मला असं वाटतं की त्यांना तीच भाषा कळते. पण आज या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी स्वतःला तिळगुळ देईन आणि सांगेन की त्या मित्रांनाही जे खरंच जवळचे आहेत त्यांना गृहीत न धरता त्यांनाही गोड बोलून समजावता आल्या किंवा व्यक्त करता आल्या गोष्टी तर तशा करायचा मी प्रयत्न करीन. मी खरं सांगू का, मला आजपर्यंत असेच लोक भेटलेत. मी आजही स्वतःला खूप नशीबवान समजते. माझ्या पहिल्या सिरियलपासून माझ्याशी जी बाहेरची माणसं जोडली गेलेली आहेत ती आजही माझ्यासोबत आहेत. ती पहिल्या सिरियलपासून ती लोक माझ्या आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सगळे खूप तिळगुळाप्रमाणे गोड आहे. त्यामुळे मला आत्ता तरी असं कोणाला द्यावंसं नाही वाटत आहे. जेवढे आहात त्यापेक्षा अजून गोड वागा असं सांगेन. तर खूप खूप शुभेच्छा. पण मी असं कसं सोडणार ना. आणि आशुतोषनेही गायला पाहिजे, मला माहिती आहे तो खूप छान गातो. पुरुषाचं नाही आहे गाणं म्हणून नाही गात, पण नाही गा ना, शरू छान गाते, गाऊ दे. होता झक्कास सुटला वारा वर पतंग 11-12 एकमेकांना अडवित होते, हो एकमेकांना अडवित होते, हो अडवित होते, हो अडवित होते. बाई पतंग उडवित होते ग बाई, मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते ग बाई, मी पतंग उडवित होते. वा वा. सेटवरती मैफिल होते का? म्हणजे तीच गायक आहे, मैफिल म्हणजे तिचीच मैफिल, बाकीचे टाळ्या वाजवायला ते असतात, टाळ्या वाजवतात. नाही पण आमच्या मेकअप रूम्स मध्ये खूप छान वातावरण असतं, खूप छान. आणि सकाळी आल्या आल्या जी एक एनर्जी असते मोठ्यानं. आणि सगळेच म्हणजे आता तू मैफिल विचारलंस म्हणून असं सेटवर अजून तरी अशी महफिल किंवा असं झालंय असं नाही, पण एकत्र जेव्हा प्रवास केलाय किंवा काही सगळ्यांनाच एकूण गाणी गायला ऐकायला आवडतात. म्हणजे ही गातेच आहेच, मधुरा विशारद आहे, स्वतः शिकली आहे, गाते. अभिजितला खूप आवडतात गाणी ऐकायला. असं सगळेच असे हौशी आहेत एकूण, आणि त्यामुळे ते वातावरण छान असतं. नक्कीच. तर खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तुम्हाला, आणि तिळगुळ घ्या, गोड गोड नक्कीच बोलतात. थँक्यू सो मच. तुलाही खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.